तर जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एका मित्राचा कॉल आला आज आपल्याला. त्यानं आपल्याला मासे पकडायला बोलवले. जाताना आम्ही आलो मुळा धरणावर. लोकेशन पाहू शकता तुम्ही, कसा आहे व्ह्यू. फायनली लोकेशन बघून आपण निघालोय स्पॉटकडे. आपण आलोय स्पॉटवर. बाकी मेंबर तर चालू होते मासे पकडायला. मासे पण तेवढेच होते. मासे बघू शकता तुम्ही. मी पण फर्स्ट टाइमच एवढे मासे बघितले. माशांचा कचरा. आम्ही यायच्या अगोदर तरी खूप लोकांनी धरून नेले होते. हा मासा बघू शकता तुम्ही. मेंबर उतरल्यात जाळे घेऊन मध्ये मासे पकडायला. मासे बघू शकता तुम्ही किती दिसू राहिले. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बघू शकता एका जाळ्यात किती मासे भेटले. कवडस, कोळशी, दिघे, वाम, 4-5 व्हरायटीचे मासे आहेत याच्यात. माझ्या हातात वाम मासा. एका 2 जाळ्यांमध्ये एवढे मासे पकडलेत. सगळे मिक्स मासे आहेत. यात चिलापी जास्त नाही. चुकून एखादी भेटते. तेव्हा मासे बघू शकता तुम्ही. हे तर एका जणांनी फक्त काठीने मारलेत बिना जाळ्याचे. या मोरीमध्ये सगळ्यात जास्त मासे आहेत. पिशवी भरली. आता गोणे आणायला लावले त्यांनी. आणि सौरभ भाईने जाळा आणलाय बाहेर उचलून. बघा एका जाळ्यात किती मासे सापडले. नुसतं एक जाळा टाकायचं आणि बाहेर घेऊन यायचं. हे बघा वाम माशाचा थर. काठीने मारलेले वाम मासे. परत जाळ टाकायला उतरल्यात. आता बघू किती सापडतात. पाण्यामध्ये ना माशांना ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे ते साईडला येऊ राहिले, तोंड काढतायत. पण ते सगळे मासे सावध आहेत. जाळ घेऊन गेलो, जाळ टाकायच्या टायमिंगला पळून जातात. काही सापडतात जाळ्यामध्ये. जाळ ओढलंय पहिलं. आता बरेच मासे दिसत आहेत. हा स्पॉट म्हणजे ना कॅनॉल आहे. आणि कॅनॉल इथं भुयारी कॅनॉल आहे. हा थोडक्यात म्हणजे 200-300 मीटरचा असेल. वरून नदी गेली आणि खालून कॅनॉल. तर त्या ठिकाणी कायम पाणी असतं.
त्या ठिकाणी मासे धरून राहिले. याच्यात बघू शकता तुम्ही किती मासे आहेत. खाली पण पूर्ण थर लागलाय माशांचा. परत त्यांनी जाळ ओढले. गोनी एखादी मोकळी करा इथं तवर. बघू शकता एका जाळ्यात किती मासे सापडतायत. एकटी तर आहे. खेकडा आता जास्त मासे निघलेत आणि जाळ टाकायचे प्रयत्न करू राहिले. बघू आता या जाळ्यात किती मासे येतात. आता खूप जास्त मासे निघालेत बाहेर. बघू आता किती आता जाळ्यात. पलीकडच्या साईडला पाणी पण खूप जास्त आहे, पाय टेकत नाही. बरेच मासे पळून चाललेत आता. बघू किती येतात जाळ्यात. मला तर नाही वाटत तुम्ही आतापर्यंत एवढे मासे आणि कपड्याची अशी फेकून बघितले असं. ती एक लय जाळ्यात आली आणि ओढायला चालू गेली. आता अशी तीन आता मग मासे निघून पण जातात काही जाळ्यातून. एका जाळ्यात आरामशीर 2-3 किलो मासे सापडते. जाळं ओढले. इकडे चल मासे काढायला. विकतेन कर गोरख. हे बघा माणूस थोडा स्पॉट पासून लांब गेला की एवढे मासे बाहेर निघतात. किती पण मासे पकडले तरी कमी होत नाही, कारण यात मासेच तेवढे आहेत. हे बघा परत आम्ही मासे घरी ठेवून परत आलो तर खूप मासे बाहेर निघलेले होते.